तर मित्रांनो व्लॉग चालू झालेला आहे आणि आता तुम्हाला एक सांगायचं आहे की याचं दाताचं ऑपरेशन आहे. याचं दाताचं ऑपरेशन आहे. आता आपण आतमध्ये जाऊन पण शूट करणार आहे. तर आता याला सुया बिया देणार आहेत आता आणि याची आधीच गाण फाटते ना खायला. हा चॅनललाच रिपोर्ट मारतो. तर तुम्ही बघा ह्या व्हिडिओत मजा येणार आहे. आपला मजा येणार आहे, मजा तर येणार आहे. आणि गाय साप नाही खाते, चिंगम काय खाते. हा हे बोलल्या गंजेड वाटलो का सारखा अरे नाही रे, हे खातोय आम्ही, चिंचा खातोय मी आणि चिंगम खातोय. ढवाळे लागलेत काय नाही तसलं. तर आता ह्याचं ऑपरेशन होणार रे आणि व्लॉग कंटिन्यू करतो मी. राहा शेवटपर्यंत, मजा येणार आहे. गाईज आम्ही मेडिकलच्या बाहेर हॉस्पिटल दवाखान्याच्या बाहेर थांबलेलो आहे नाही का. तर मॅडम म्हणले 5 मिनिटांनी या. बघू शकता इकडे दवाखान्याचा बोर्ड बिर्ड लागलेला आहे इथं मागं. नाही दिसेल की बाबा जेवढा इथं आहे तिथं आहे, तिथं बोर्ड आहे ना, तिथं बोर्ड कुठं दिसतंय आहे, दिसेल. तर तिथं बोर्ड नाही का. तर 5 मिनिटांनी बोलवलं, आता जायचं. नंतर विचारलं दुखतंय का, घालणार ना इंजेक्शन. हो हे कर दाताला क्लिप बघ की त्याच्यात असणार ना. जेवण तसं वाचणार रे तू. हा ऑरेंज. आम्ही थांबलेलो आहे नाही का इथं दवाखान्याच्या बाहेर. मॅडम म्हणले अजून 5 मिनिटं म्हणून 15 मिनिटं तर झाले, आम्ही बाहेरच थांबले अजून. पण जिमला जायचंय 5:30ची अपॉइंटमेंट होती. जिमला 5:30ची अपॉइंटमेंट होती. 6 वाजत आलेत आत्ता. हा 6:28 झाले. 6:28 झाले तर 6:30 झाले. मला जिमला बी जायचंय रे. 1 तास गेला आणि ह्याला जायचंय जिमला. आतमध्ये अजून पण एक म्हणजे पेपर नाही ना. 26ला एक पेपर आहे. 24ला आहे. 24ला एक आहे. 26चा झाला पेपरच नाही. मग आयटीचा असं आमचा कसला आयटीचा टाइम टेबलच नाही दिलं तर मग ते तोंडी सांगणार आयटीचा ह्या दिवशी आहे. हा या आयटीचा कम्प्युटरवर होईल ना. हा मला झंडा कम्प्युटर चालू बी करता येत नाही. हे बघ CPU असतो खालचा माहिती आहे ना बॉक्स, त्याचं मोठं एवढं गोल गोल बटन असतं, ते दाबायचं चालू होतं. 2 सेकंद वाट बघायची. नाही तर तुमचा कम्प्युटरचा डबडा असेल तर अजून 3-4 मिनिटं वाट बघायची. 3-4 मिनिटं वाट बघितली की नंतर चालू होतो. मग सर्व्हर मॅडम सांगाल कुठं जायचं, काय करायचं, पेपर एक्झामचं त्यात जायचं. आणि मग तुला पेपर माहिती आहे ना, क्वेश्चन समोर येणार, त्याचं टिकचं असणार ना. हा मग टिक मार्क करायचं असेल ते करायचं. अंदाज पंच ठोकून देऊ का? अंदाज पंच कशाला, आजूबाजूचे बघ ना, जे येत आहे ते तू कर. मला काहीच येत नाही. थोडं तरी कर ना मनानी. हा मग मनानेच करावं लागणार आहे अख्खा. हा मग मनाने थोडंफार कर, आजूबाजूच्याचं बघ ना. बघूनच कर. बघूनच करणार. बघतोच पास. काय म्हणते माझ्या जागी तुझ्या पेपर हॉल तिकीट मागतो तुला. नाही माझ्या हॉल तिकीट लागतं पर म्हणजे. तू जागी तुझं नाही तर माझं हॉल तिकीट घेऊन नाही. सापडला की आपण विषय मिटून घेऊ कॉलेजमध्ये. असं आपला शिक्षक ओळखीचे. मग काय झालं. नाही रे बाळा, तसं का होत नाही मिटवून घेणं विनय. तुला माहिती आहे का आमच्या जिममधले 2 दादा आहेत ना का. हा एक पोरग सलग 4 वर्ष 12वीत फेल होत होतं. हा 5व्या वेळी काय 3ऱ्या वेळी 4थ्या वेळेस का 5व्या वेळी नाही का त्याचा मित्र घ्यायचा त्याच्या नावाखाली. त्यांनी पेपर लिहिला. मग कुठं पास झालं. पण मी नाही येणार तुझ्या पेपरला, कारण त्या दिवशी माझा पेपर असेल. आयटीच्या दिवशी कोणाचाच पेपर नाही असेल ना. कोणाचाच नाही असेल कोणाचं तरी. कॅमेरा आहे ना. अशाला हेडचाळे करतो रे बाबा. टमटम हे इथं गावाकडेच बघायला लागतात. ते बिगले खडखड गावाकडले रस्ते लय पडतात ते खायला ते पण डांबराचे ना. हा कोणाची चुकी आहे मग. मी तेच म्हटलं, मी एकदा रुटकी न केल्यावर माझे पेशंट परत पेन घेऊन येत नाही. गोळ्या नाही घेतली, कोणाची चूक झाली ती. मग हिरो सारखा आला माझ्या
नाही ह्याचं करतो बघ, तुम्हाला नाही घेते. मी म्हटलं होतं ना साहेब, काय फायदा आता मी नाही कसं कम्प्लीट करणार. आता फक्त इंजेक्शन नाही नाही पेपर कधी आहे? बघू शकता बाई, इथं सगळं हत्यारं वित्तर ठेवले आता ह्याला द्यायचे. 4000 करा. परवा येणार ना तुम्ही तेव्हा करून घे. काम वाढवतो का अजून? गोळ्या मेडिकल कोणती मेडिकल मध्ये मम्मीला फोन लावतो, त्याच्या पप्पाला काय तू गोळ्या गाडी घेतली आता मला किती काय कम्प्लीट करायचं होतं. नको लावू, माझं तोंड दिसेल त्या खाऊन दिला. पेपर कधी येतात? 24. आराम आहे तुला मग. आता मी ओपन करते, मी बघते इन्फेक्शन काही असेल थोडं सहन करणार आहे का जरा थोडंसं. कशाला इंजेक्शन घेतलं मी एकदा एवढं स्वच्छ क्लीन केलं, तुला फक्त थोडंसं कळणार नाही होत असेल तर मी इंजेक्शन देते. तू सांग इंजेक्शन देऊ असं थोडंसं थोडं नाही कशाला विचारणार काय करू सांग थोडंसं आपण सणपणा केला ना, गोळ्या घेतली कोणी केलं सणपणा. मग मी तेच म्हटलं पेन घेऊन आला कस काय तो. चला मागे ते नाही नाही घेत मी काही लावून घेतोय. हो ठीक आहे हो. Would you let me go? No, you never come back. I'ma be the best that you never शेवटचं इंजेक्शन होतं आजपर्यंत नाही देणार. ओके काहीच नाही टाकता यायचं. इंजेक्शन दिलेलं आहे आता याचं. कसं वाटतं खायला काय दुखते बिकते मग तुला कसून पडणार होता ते आता बस थांबलं जायचं गाडीवर काय घेते बसते आम्ही इथे बस.
हा. रुमाल आहे का बा? काय रुमाल आहे? रुमाल नाही ना आणला ना आज. आहे आता शर्ट. त्याला इंजेक्शन दिलं इथं आणि आता पारा ते बेशुद्धच पाडणार इथली दाढ. आता येतं इकडून बस की तर ते दातात बिना बसणार नाही. हा त्याला समजत त्या. खाणार मजबूत खाणार काढणार कसं हवा उघडेल. पडलं की एकदा आपण मारून बघू. पण तुला काय करायचं की दाढ काढायची का दुसरी वाचवायची का? दाढ पेंडलेली पेड काढली स्वच्छ केली. हा. त्याच्यात आपल्या नसा असतात. हा माहिती. नसा काढल्या. हा आता आर्टिफिशियल नसा मारता येतो. हा आता हा नंतर दाताचं साईड घ्या. आणि दुसरा दात बसवणार कॅप मेटलची किंवा असलीच. हा बघा गोल्डन प्लेटेड भेटते का? भाताकडे काहीच आहे की तुझ्या गोल्डन नाही तर चांदीची नसतं मेटलचे चांदीचे समजले. मग गोल्डन नसतो ना. कसलं भारी वाटतं म्हणजे पूर्ण सोबत बोलायला गेल्या काय दाखवायचं गोल्डन प्लेटेड इथं सोनं बसवलं एवढं श्रीमंत. बरं त्याला दवाखान्याच्या आत बोलवलं आपण यातलं बघू जाऊन आता काय विषय होतो त्याच्यासोबत. गाईज आत्ता मी दवाखान्यातनं बाहेर आलेलो आहे. कोणी कोण ए यार बघ कसलं लावड काय का बोलल्या तुला? तर आता आलेलो आहे आपण मेडिकलच म्हणते दवाखान्याच्या बाहेर आपण आलेलो आहे. आता गाडी चालवतोय. तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये की किती दुखत होतं नाही का? काही घरी जायचं खाली मेडिकल मध्ये जायचंय ह्याच्या गोळ्या बिळ्या घ्यायला. तर त्याच्यानंतर न ह्याला घरी सोडायचंय गोळ्या बिळ्या घातल्यानंतर ना आणि आपल्याला पण आपल्या घरी जायचं. आता मला हा आज दाढ काढली. दाढ काढायची हट्ट काहीच दुखत नाही. काहीच कळलं का लावड्या खच्ची आहे माझ्यावर. अरे चालू रे कसं बोलायला नाही लावलं रे तुला. शांत बस. अरे मागच्या वेळेस डायरेक्ट चावलं वाटतं बोलता बोलता. अजून तसं होतं कधी कधी नाही का आता खाली येते कधी कधी मला पण नाही का जेवता मध्ये प्लास्टिकच्या कांड्या घातल्या आणि त्या पिघळवल्यात. अरे हा माहिती ना शूटबीट केलंय. तर आता जरा मेडिकल मध्ये आलंय नंतर ना सांगतो तुम्हाला पुढे काय होणार ते. तर आता फायनली आम्ही रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. उशीर आलो एवढं कारण की एक आमच्या क्लासच्या म्हणजे शाळेतल्या त्याचा मॅमचा बड्डे होता. तर तिकडे गेलतो आम्ही जरा त्यांच्यासोबत केक वगैरे कापला. आणि